नमस्कार. आज 9 ऑगस्ट 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. पहिली न्यूज स्किप करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा. विरोधकांच्या आक्षेपानंतर केंद्राचे पाऊल, वक्फ विधेयक JPCकडे. JPC म्हणजेच काय? जॉईंट पार्लमेंटरी कमिटी. त्यानंतर कालच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, एक होमवर्क दिलेलं होतं. ओके, की तुम्हाला समित्या पाठ करायच्या होत्या. बरोबर आहे. आपला समिती लोकलेखा समिती आलेली होती. कधी? विधानसभेची लोकलेखा समिती आली होती. आय थिंक परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये. बरोबर. मग त्यालाच अनुसरून मी होमवर्क दिला होता. प्लीज ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल त्यांनी परत एकदा जाऊन ना आपलं संसद हा चॅप्टर तुम्ही ओपन करा. संसदेमध्ये ना हे देण्यात आलेले आहेत समित्या किती प्रकारच्या असतात. एक ॲडहॉक असतात व दुसऱ्या परमनंट समित्या असतात. ओके, त्या एकदा प्लीज पाहून घ्या तुम्ही. ओके, तर पहा, जे वक्फ विधेयक आलेलं होतं ते आता JPCकडे गेलेलं आहे. व पहा, सुप्रिया सुळे यांचं भाषण वगैरे तुम्ही काल जर संसदेबद्दल वगैरे जर ऐकलं असाल तर ते तुम्हाला समजून पण येईल की त्यामध्ये काय निगेटिव्हिटी वगैरे होतेच. ओके, मग त्यामुळे पहा, आपण वक्फ विधेयकावर अद्याप चर्चा केलेली नव्हती व ते गरजेचं पण नाही आहे. कारण पहा, आता हे विधेयक कुठे गेलेलं आहे? जे वक्फ बोर्डाचं जे विधेयक आहे ना ते गेलेलं आहे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे. मग ह्या कमिटीमध्ये अगदीच संपूर्ण एक कलमाबद्दल वगैरे तिथं काय चर्चा केली जाईल व त्याचे इम्प्लिकेशन्स तिथे नक्की पाहण्यात येतील. ओके, मग जर जास्त इम्प्लिकेशन जर जास्त म्हणजे अगदीच पब्लिक इंटरेस्टवरती जर जास्त त्याचा प्रभाव वगैरे जर असेल ना तर लगेच ते JPCमधून आल्यानंतर पहा केंद्र सरकार ते विधेयक मागे पण घेऊ शकतं. असं झालेलं होतं. IT ॲक्टबद्दलचं एक विधेयक आलेलं होतं पहा 2021चं. ओके, त्याला डायरेक्टली केंद्र सरकारने डायरेक्टली मागेच घेतलं. कारण 81 अमेंडमेंट त्यामध्ये सुचवलेल्या होत्या. ओके, 81 दुरुस्त्या सुचवणं म्हणजे अगदी त्यांनी म्हटले की आम्ही दुसरंच विधेयक आणू ना. मग त्या पद्धतीने JPCकडे गेलं हे अगदीच चांगल्या पद्धतीने आहे असं तुम्ही नक्की म्हणू शकता. ओके, व हेच तर खरी म्हणजे ब्युटी आहे आपल्या पार्लमेंटची. ओके, ज्यावेळेस संसदेमध्ये विरोधी पक्ष असताना जास्त स्ट्रॉंग वगैरे तर त्यावेळेस अशा पद्धतीचे आपला JPC वगैरे फॉर्म होतात. आणि आता पहा, JPCची जी आकडेवारी आहे ना ती वारंवार कमीच होत गेलेली होती. त्यानंतर पहा, आणखीन एक पॉईंट इथं येऊ शकतो की सुप्रीम कोर्टामध्ये पण आता केस जास्त जाणार नाहीत. कारण पहा, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ना अगदीच इथे काय बघते, प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक कलमाचं इम्प्लिकेशन वगैरे चेक करत असते. बरोबर. मग त्यांना कुठेतरी इलिगल जर दिसलं किंवा सुप्रीम कोर्टामध्ये याला जर चॅलेंज झाल्यानंतर हे विधेयक तिथं टिकू शकणार नाही असं जेव्हा वाटतं ना, लगेच ते काय करतात, अमेंडमेंट तिथल्या तिथं सुचवतात. यामुळे पहा, सुप्रीम कोर्टाची पेंडन्सी वाढेल की कमी होईल? तर कमी होईल पेंडन्सी. ओके, याला अगदीच जे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे हे विधेयक गेल्यामुळे ना सुप्रीम कोर्टाचं काम थोडंसं हलकं झालेलं आहे असं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. ओके, मग आता पहा, परीक्षेला GS2मध्ये जर प्रश्न आलेला असेल की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जी असणारी पेंडन्सी आहे ती आपण कमी कशा पद्धतीने करू शकतो, तर तुम्ही काय म्हणू शकता, 50% जास्त लिटिगेशनमध्ये पार्टी कोण आहे? केंद्र सरकार आहे. यामुळे केंद्र सरकारने विधेयक बनवत असताना जर JPCची सहायता घेऊन जर विधेयक बनवण्यात आलेलं असेल तर नक्कीच तिथे सुप्रीम कोर्टाची पेंडन्सी कमी होण्यात मदत होईल असं तुम्ही डायरेक्टली उत्तरामध्ये लिहू शकता. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. डन. त्यानंतर पहा, हॉकीमध्ये सलग दुसरे कांस्य. त्यानंतर विनेश फोगाट निवृत्त. त्यानंतर पुढे बद्धदेव भट्टाचार्य कालवश. आता यांच्याबद्दलचं मी पाहिलं वाचून, पण मला जास्त काही हे भेटलेलं नाही आहेत, म्हणजे पॉईंट्स भेटले नाहीत जे की आता MPSC किंवा आपली कंबाईन परीक्षा जी आहे त्याला हे थोडेसे महत्त्वपूर्ण ठरतील. तरी देखील आपलं जे मॅगझिन आहे ना त्या मॅगझिनमध्ये याला मी कव्हर केलेलं आहे. डोंट वरी अबाउट दॅट. म्हणजे पर्सन इन न्यूजमध्ये हे मॅगझिनमध्ये कव्हर झालेलं आहे ऑलरेडी. ओके, त्यानंतर पुढे रिझर्व्ह बँकेचे व्याजदर जैसे थे. म्हणजेच काय? मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ओके, दर किती महिन्याला बसते? 2 महिन्याला आहे. ओके, व पहा, त्यांनी 3 दिलेले आहेत. मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये जे रेपो रेट होता आपला रेपो रेट ते जसंच्या तसंच ठेवण्यात आलेलं आहे. रेपो रेटवरूनच काय ठरतं? इंटरेस्ट रेट ठरतं. आता ती इंटरेस्ट रेट कशा पद्धतीने ठरतं वगैरे जे आहे ना ते प्लीज तुम्ही एकदा जे अर्थशास्त्राचे जे क्लासेस आहेत तुमचे तिथून ते वाचून घ्या. ओके, जर ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे अगदीच ते माहिती नसेल वगैरे किंवा काय असतं हे कुतूहल जर असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. रिकमेंड करा, आपण तशा पद्धतीने नक्की क्लास घेण्याचा प्रयत्न करूयात मॉनिटरी पॉलिसी कमिटीबद्दल. ओके, तर आता पहा, जे व्याजदर आहे बँकेचं ते तशाच पद्धतीने असणार आहे. ओके, डन. त्यानंतर मुंबई ते गोवा अवघ्या 6 तासांत 388 किलोमीटरसाठी नवीन एक महामार्ग तयार करण्यात येणार आहे. पहा, त्यानंतर नेक्स्ट पेज पहा. म्हणजे पहा, आजच्या वृत्तपत्रामध्ये ना जास्त काही बातम्या कामाच्या नाही आहेत. ओके,
त्यानंतर पहा इथे सुप्रिया सुळे यांचं भाषण, त्यानंतर अगदीच निर्मला सीतारामन यांच्यासोबत चर्चा वगैरे दिलेला आहे, पण आता ते काही जास्त गरजेचं नाही आहे. आता दुरुस्ती विधेयकातील ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत ना, हे आपण डायरेक्टली मॅगझिनमध्ये टाकूयात. कारण पहा अगदी हे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलेलं आहे. मग JPCने जर ह्याला रिकमेंड केलेलं असेल की बाबा हा आर्टिकल तुम्ही रद्दच करा असं जर म्हटलं, तर मग हा पॉईंट वाचून तरी काय फायदा आहे आपल्याला. ओके, त्यामुळे मला नाही वाटत की आता ह्याचं थोडंसं जास्त रिलिव्हन्स वगैरे आहे. व मॅगझिनमध्ये कशासाठी, तर अगदीच तुम्हाला पण माहिती असावं की असा टॉपिक आलेला होता, त्या नात्याने मी फक्त काय करेन याला आपल्या मॅगझिनमध्ये देईल. कारण जॉईंट पार्लमेंटची JPCची जेव्हा रिकमेंडेशन येतील ना, त्यावेळेस आपण याला ना नक्कीच चांगल्या पद्धतीने डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. पण आत्ताच यावरती मला नाही वाटत की आपण वेळ देणं खूप गरजेचं वगैरे आहे, त्यामुळे मी स्किप करतो आहे त्याला. ओके, त्यानंतर पहा अगदीच संविधान भान आपलं फेवरेट टॉपिक आहे. मग आज काय दिलेलं आहे पहा, आर्टिकल 73, 74 आणि 75 असे 3 आर्टिकल आज चर्चेला घेतलेले आहेत. तर पहा आर्टिकल 73 काय म्हणतं, संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती म्हणजेच काय, तर पहा जे कार्यकारी अधिकारी आपण इथं पाहिलेले आहेत किंवा ही जी कार्यकारी यंत्रणा आहे यांचे कशा पद्धतीचे अधिकार आहेत हे सर्व इथं व्याप्ती याच्याबद्दल देण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा आपला सर्वांना माहिती आहे 7वी अनुसूची. 7वी अनुसूचीमध्ये किती आहे, 3 सूच्या देण्यात आलेल्या आहेत. ओके, एक असती केंद्राची, दुसरी आहे राज्याची आणि तिसरी दोघांची समवर्ती मिळून. ओके, केंद्र, राज्य आणि समवर्ती, बरोबर. मग ही केंद्राची जी सूची आहे ना, ही कार्यकारी अधिकारी कोणाच्या सूचीचं पालन वगैरे करतात, तर केंद्र सूचीचा आहे. ओके, मग याला आपण थोडंसं एक्सटेन्शन देण्याचं काम केलं आहे आर्टिकल 73. ओके, व इथं पण तेच दिलं आहे पहा, 3 प्रकारच्या सूची वगैरे ते झालं, डन. म्हणजे 73वा कलम आपला समजलेला आहे. त्यानंतर येतं मंत्रिपरिषद. कलम 74, राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषदाची स्थापना करण्यात येईल. ओके, व आर्टिकल 75 मध्ये देण्यात आलेलं आहे पहा, उघडरित्या पंतप्रधानांचं तिथं काय केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे की एक पंतप्रधान असेल. ओके, व पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळाची तिथं स्थापना करता येईल. ओके, व मंत्रिमंडळ किती संख्याचं असेल, तर पहा 15% पेक्षा जास्त असणार नाही आहे. म्हणजे आज लोकसभेच्या सीटची संख्या किती आहे, 543 आहे, बरोबर. मग 543च्या 15% किती होतील पहा, तर 81 सदस्य. ओके, 81 सदस्यापेक्षा आपल्याला काय जास्त मंत्री तिथं ठेवता येणार नाही आहेत. ओके, अशी अट घालून देण्यात आलेली आहे. त्यासोबतच पहा आपले जे मिनिस्टर्स होतील, जे 81 मंत्रिमंडळ वगैरे सभा घेतील, त्यांना काय 3ऱ्या अनुसूचीनुसार काय घ्यायचं आहे, शपथविधी घ्यायचा असतो. पण प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा शपथविधी कुठे देण्यात आलेला आहे पहा, त्यांचा इकडे देण्यात आलेला आहे का, म्हणजे 3ऱ्या अनुसूचीमध्ये आहे का, तर बिलकुल नाही. त्यांचा शपथविधी पहा डायरेक्टली आपल्या आर्टिकल 60 मध्ये किंवा भारतीय संविधानामध्ये डायरेक्टली त्यांचा शपथविधी दिलेला आहे. पण मंत्रिमंडळाचा शपथविधी कुठं आहे, अनुसूची 3 मध्ये आहे. त्यामुळे पहा प्रिलिमला जर प्रश्न विचारण्यात आलं की 3ऱ्या अनुसूचीनुसार राष्ट्रपती शपथ घेतात, तर ते स्टेटमेंट कसं असेल, बिलकुल गलत आहे. का, तर आर्टिकल 60 नुसार कोण घेतात शपथविधी, त्यांचा आहे. ओके, प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा, व 3ऱ्या अनुसूचीनुसार जे मिनिस्टर असतील त्यांचा आहे. ओके, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व 74वा कलम काय आहे, मग ते पाहिलेलंच आहे. तरी पण पहा 74व्या अनुसूचीत असे म्हटले आहे की राष्ट्रपतींना सल्ला देण्यास एक मंत्रिपरिषद असेल आणि तिचे प्रमुख कोण असतील, पंतप्रधान असतील. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला बेसिकली 2 बाबी इथं दिसून येतात. ओके, व पहा 74वा आणि 75वा अनुच्छेद मंत्रिपरिषदाचे अधिकार आणि स्वरूप स्पष्ट करतात. यापैकी 75व्या अनुच्छेदात प्रथमच पंतप्रधानांचा उल्लेख आहे. बेसिकली उल्लेख कुठं आहे, 75 मध्ये त्याचा उल्लेख आहे. तर अशा पद्धतीने इथे पहा आपला 73, 74 आणि 75 आपल्या भारतीय संविधानातील 3 कलम आपण इथं पाठ केलेले आहेत किंवा ती समजलेली आहेत आपल्याला. त्यानंतर शहाना मोहम्मद. आता हा म्हणजे आर्टिकल जर तुम्ही पाहिला तर असं का म्हणत आहे आपलं वाटेल, पण मोहम्मद युनूस यांनी काल पदभार स्वीकारलेला आहे बांगलादेशमध्ये. मग पहा आता अगदीच मोहम्मद युनूस यांना काय मिळालं आहे, 2006 साली नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. कशा संदर्भात, अर्थशास्त्र संदर्भात, बरोबर आहे. मग यालाच त्यांनी कुठे केलं आहे, भारताशी थोडंसं जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना माहिती आहे नरसिंह राव असू द्या किंवा HD देवेगौडा आपल्या देशाचे पंतप्रधान होऊन गेले. त्यापैकी जर आपण नरसिंह राव यांचा जर कालावधी वगैरे जर पाहिला तर थोडासा त्यांचं काय झालेलं आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी यशस्वीरित्या ते गाजवलेले आहेत. अगदी मोहम्मद युनूस टाईप त्यांचं पण म्हणजे डायरेक्टली पदावधी वगैरे तिथं झालेला होता. ओके, मग HD देवेगौडाला आपण तेवढं जरी नाही पाहिलं तरी याच्यानंतर पाहतो आपण मनमोहन सिंग यांना. ओके, व अगदीच तशाच पद्धतीने पहा अमेरिकेमध्ये पण रेगन यांना. ओके, ते पण कशाचे होते पहा, थोडंसं नोबेल पारितोषिक जिंकणारेच तसे तिकडले पण राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेमध्ये. तर भारताचा जर तुम्ही विचार केलात बेसिकली तर मनमोहन सिंग यांचं. मग
अर्थशास्त्र या नात्याने पहा, मनमोहन सिंगांनी चांगले खरंच प्रयत्न वगैरे चांगले केले. मग इथं पण त्यांनी तेच दिलेलं आहे पहा. आर्थिक पावले उत्तम होती, पण त्यांचे राजकारण चुकले. ओके. आता अगदी तसंच होऊ शकेल मोहम्मद युनूस यांचं. कारण पहा, मोहम्मद युनूसला राजकारणामध्ये आवड आहे किंवा हो ना, आता मी पण पहा, अगदी मला आवड आहे राजकारणाची, पण मी राजकारण करू शकतो का? तर बिलकुल नाही. अगदी तशाच पद्धतीने आपण डेली बातम्या वाचतो व त्यावरूनच आपल्याला आवड वगैरे तिथं निर्माण होते. मग अगदी मोहम्मद युनूस पण पहा, एका दशकाच्या पूर्वी त्यांनी म्हटलं होतं की मला पण राजकारणात वगैरे यायचं आहे. पण ते आले का किंवा त्यांना राजकारण जमलं का? तर बिलकुल नाही. मग पहा, अगदी मनमोहन सिंग यांचं जर उदाहरण तुम्ही घेतलात, म्हणजे ते जवळचे आहे त्या नात्याने. बाकी इथे एस डी देवेगौडा किंवा नरसिंह राव यांचे पण आहेत, तुम्ही ते वाचून घेऊ शकता. पण मला मनमोहन सिंग यांच्याबद्दल सांगायचं आहे. तर पहा, त्यांनी जे आर्थिकरित्या आता पहा, संपूर्ण जगभरामध्ये जेव्हा मंदी चालू होती त्यावेळेस 2009 साली पहा, तेव्हा भारत हा अगदीच आर्थिक प्रगती करत होता. बरोबर. म्हणजे पहा, आर्थिक मंदीचा फटका भारताला त्यावेळेस पडलेला होता का? बिलकुल नाहीये. हां, म्हणजे काही प्रमाणात पडलेला होता, जसं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज वगैरे. पण परिपूर्णरित्या पडलेला होता का? तर बिलकुल नाही. का? तर पहा, इथे सरकार कोणाचं होतं? मनमोहन सिंग यांचं. व मनमोहन सिंग कोणते होते? अर्थतज्ञ. बरोबर. मग अशा पद्धतीने पहा, आता अगदीच त्यांची जी पावलं उचलली ना देशाला त्यांनी वाचवण्यासाठी, तर त्यांची पावलं अगदी चांगली ठरली. पण राजकारणी या नात्याने त्यांना जमलं नाही आहे. ओके, म्हणजे राजकारण त्यांना जमलं नाही. अगदी तशा पद्धतीने मोहम्मद युनूस यांचं होऊ नये असंच त्यांचं म्हणणं आहे. कारण पहा, नोबेल पारितोषिक जिंकलेलं आहे व ते अगदीच एकमेव आहेत बांगलादेशमधून व ते शहाणे आहेत, किंवा म्हणजे आता तुम्ही या शहाणा शब्दाचा तसा अर्थ घेऊ नका. पहा, त्यांनी अगदीच नोबल आहेत, पण इथे राजकारणामध्ये आल्यानंतर पहा, अगदी काही सांगता येत नाही की पुढचा व्यक्ती कशा पद्धतीने आपल्यासमोर येऊ शकतो. व पहा, आता मोहम्मद युनूसला जर राजकारणात वगैरे जर टिकायचंच असेल किंवा त्यांना खरंच पद्धतीने पुढे पण जायचं असेल, तर त्यांना काय, या मतदानाला परत एकदा सामोरं जावं लागणार आहे. बरोबर. मग त्यांना पण आता पहा, अगदी 2014ला आपल्याला काय महागाईबद्दल वगैरे जेव्हा मत वगैरे आपण दिलं, किंवा एक म्हणजे ड्रीम, आता इथं पण तेच दिलेलं आहे, ड्रीम बजेट पहा, की पहा आपण एक ड्रीम दाखवतो किंवा आपली इकॉनॉमी वगैरे जी आहे ना ती अगदी चांगल्या रेसने वगैरे पकडेल. किंवा आता जसं आपण ड्रीम पाहत आहोत की 2047ला आपला भारत काय होईल, तर अगदी डेव्हलप्ड नेशन म्हणून होईल. मग आता हे काय आहे, आपलं ड्रीम आहे. बरोबर. मग पहा, हे जर ड्रीम असेल ना, तर अगदीच पुन्हा जर हे ड्रीम साध्य होत नसेल, तर मग लगेच काय होतं, हे बॅकफायर करून जातं. ओके. आता अगदीच नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत त्यांनी काय म्हटलं होतं, 2022 साली आपण काय करायचं आहे, शेतकऱ्यांची इन्कम डबल करायचं आहे, 2 गुणाला त्यांची इन्कम होईल. पण 2024 आलं, झाली का इन्कम डबल? तर नाही. कांद्याचा फटका वगैरे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग यामुळेच पहा, जे ड्रीम दाखवतात ना, मग त्यालाच ती बॅकफायर करतं. मग ती तशाच कंडिशन पहा झाली होती मनमोहन सिंग यांची. त्यामुळे पहा, शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक विशेष वाक्य म्हटलेलं होतं की हिस्ट्री विल बी किंडर इन जजिंग मी दॅन मीडिया. ओके, म्हणजे त्यांचं म्हणणं हेच होतं की जे आताची जी परिस्थिती आहे, ओके, जे मला मीडिया आता जास्तच हेट वगैरे करत आहे ना, पण असं होणार नाही. जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळेस सर्वजण मला चांगल्याच नजरेने वगैरे पाहतील. कशापेक्षा? तर मीडियानी आता मला दाखवत आहे ना, त्याच्यापेक्षा तरी चांगलंच माझं हे असेल, प्रतिमा चांगलीच असेल इतिहासामध्ये, असं त्यांचं एक वाक्य होतं. मग ती तशा पद्धतीने असतं पहा. मोहम्मद युनूस यांना आता म्हणजे त्यांनी अगदीच एका काठीच्या खुर्चीवर तरी ते बसलेले आहेत. पण आता पुढचा प्रवास कशा पद्धतीने असेल याबद्दल खूप प्रश्नचिन्ह वगैरे तिथं उभे केलेले आहेत. ओके, म्हणजे पहा, एखादा अर्थतज्ञ आपल्या देशाचं नेतृत्व करत आहे म्हणजे आपल्या देशाचा विकास होतोच असं बिलकुल नाही आहे. ओके, तर हेच महत्त्वाचं न्यूज इथं सांगण्याचा हा प्रयत्न आहे. बाकी लेख जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. बाकी याच्यामध्ये काही नाही आहे. पहा, क्रक्स मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर जागतिक कांदा बाजारपेठ गमावण्याची गॅरंटी. ओके, पहा, कांद्याबद्दल दिलेलं आहे. ओके, मी आता त्याबद्दलच म्हटलेलं होतं. त्यामुळे त्यानंतर वन्य प्राण्यांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी आसाम पॅटर्न. आता आसाम पॅटर्न काय आहे, तर पहा, सप्टेंबर 2020मध्ये आसाममध्ये एका रेल्वेने हत्तीला धडक दिलं व हत्तीचा तिथं काय झालं, मृत्यू झाला. बरोबर. मग मृत्यू झाल्यानंतर जे वन अधिकारी आहेत ना, त्यांनी वन्यजीव संरक्षण कायदा 1972, ओके, याच्या अंतर्गत त्यांनी डायरेक्टली रेल्वेचं जे इंजिन आहे ना त्यालाच जप्त केलं. ओके, म्हणजे अगदी खऱ्या अर्थाने जर तुम्ही IFS वगैरे जर झालात ना, कायद्याचं रूल कशा पद्धतीने असतं ते पहा तुम्ही फक्त. रूल ऑफ लॉ. ओके, आपल्या देशामध्ये पण किंवा आपल्या भारतीय संविधानाचं एक वैशिष्ट्य तुम्ही इथं लिहू शकता. ओके, काय आहे लोकशाहीचं वैशिष्ट्य किंवा आपल्या भारतीय संविधानाचं रूल ऑफ लॉ आपण फॉलो करतो. मग अगदी तसंच पहा, IFS अधिकाऱ्यांनी डायरेक्टली तिथे जाऊन रेल्वेचं इंजिनच जप्त केलं. का? तर तिथे अपघाती मृत्यू झालेला होता कोणाचा, हत्तीचा. व हत्ती कसा आहे, शेड्यूल 1 मध्ये आहे. कोणत्या? आपलं 1972च्या कायद्यानुसार शेड्यूल 1 मध्ये असणारा हा प्राणी आहे. बरोबर. मग अगदी तसंच पहा, परीक्षेला ना UPSCला भरपूर वेळेस विचारलेलं आहे की शेड्यूल 1 मध्ये प्राणी काय आहेत किंवा
कोणते कोणते प्राणी त्यांचा समावेश आहे हे सर्व विचारण्यात आलेलं आहे. मग ती तसंच पहा, रेल्वेने धडक दिली व हत्तीचा मृत्यू झाला त्या दरम्यान. मग यासाठीच पहा डायरेक्टली जे वन्यजीवचे जे फॉरेस्टचे जे ऑफिसर्स असतील ना, त्यांनी डायरेक्टली रेल्वेचं इंजिन जप्त केलं. मग रेल्वेचं इंजिन जप्त केल्यानंतर अगदीच त्यांच्या पद्धतीने ते बरोबर होतं. कारण पहा, आता कोणी धडक दिलेली आहे तर रेल्वेने धडक दिलेली आहे. यामुळे त्यांनी रेल्वेचं इंजिनच जप्त केलं. मग याला अगदीच थोडंसं मिनिस्ट्री ऑफ क्लॅश झाला. मग त्यानंतर पहा 12 कोटी रुपये यांनी कोणाला दिले, तर वन्य मंत्रालयाला त्यांनी 12 कोटी दिले रेल्वे मंत्रालयाने. मग त्यावेळेस हे रेल्वेचं जे इंजिन आहे ते सोडून देण्यात आलं. ओके, मग अशा पद्धतीने त्यांनी एक आसाम पॅटर्न तिथं फॉलो केलेला आहे की बाबा तुम्ही झालं ना तर नक्कीच आम्ही तुमचं रेल्वे इंजिन पळवू. मग पहा, ते जे ड्रायव्हर वगैरे होते, मग त्यानंतर जे लोको पायलट होते रेल्वे इंजिन चालवणारे त्या दिवशी, तर त्यांना पुन्हा काय निलंबित वगैरे करण्यात आलं. व पहा, असं करणं पण गरजेचं आहे कदाचित. कारण आपल्याकडे ना, तुम्ही आता अगदीच ज्यावेळेस तुम्ही आंध्र प्रदेश, त्यानंतर अगदी साऊथ साईडला वगैरे जातात, जंगलामधून वगैरे जर तुम्ही देवदर्शनासाठी वगैरे जर गेलात ना, तर तिथं रात्रीच आपल्याला काय थांबवलं जातं पहा. ओके, किंवा जर तुम्ही दिवसा पण जात असाल ना जंगलामधून वगैरे, तर तुम्हाला गाडीची स्पीड आपला 20 किलोमीटर प्रतिहार अशाच पद्धतीने तिथं काय हे दिलेलं आहे. डायरेक्शन आपलं 20 किलोमीटरचेच आहेत. मग ती तशाच पद्धतीने पहा, रेल्वेसाठी ना ते 40 ते 50 किलोमीटर एवढंच असतं. पण जेव्हा जंगलामधून गाडी जाते ना, त्यावेळेस पहा तिथं स्टेशन नसतं. त्यासाठी रेल्वे ना जास्त स्पीड घेते व 80 ते 100 किलोमीटरने या स्पीडने ही रेल्वे धावत असते. मग हीच तर समस्या आहे, तिथे ओव्हर स्पीडिंग होते व ओव्हर स्पीडिंग झाल्यानंतर जे प्राणी आहेत ते अगदी रेल्वेचा आवाज वगैरे ऐकून ते डायरेक्टली पुढे येतात. मग तशा पद्धतीने तिथं मृत्यू होतो. मग ती तशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या घटना कुठे झालेल्या आहेत का आपल्याकडे, तर पहा नोव्हेंबर 2013 मध्ये पश्चिम बंगालच्या चपरामरी वन्यजीव अभयारण्यातून भरधाव वेगाने गेलेल्या रेल्वेमुळे तेथील रूळ ओलांडून जात असलेल्या 40 ते 50 हत्तींच्या कळपातील 10 हत्तींचा जागीच मृत्यू झालेला होता. एवढी भयावह दुर्घटना तिथे घडलेली होती. ओके, मग अशा पद्धतीच्या दुर्घटना परत एकदा घडू नये यासाठी आसाम पॅटर्न हे एक चांगला आहे असं तुम्ही म्हणू शकता. पहा, केंद्राचीच संपत्ती आहेत दोन्ही पण त्यामधील जे अधिकारी वगैरे आहेत, आता वन्यजीव अधिकाऱ्यांचं काम काय आहे, तर वन्य प्राण्यांचं संरक्षण करणं. अगदी तशाच पद्धतीने पहा, रेल्वेचं काम आहे ते त्यांनी काम करत होते, पण ओव्हर स्पीडिंग त्यांनी नियमबाह्य काम केलेलं आहे. ओके, त्यांची स्पीड किती होती पहा, त्यांना स्पीड कितीची मेंटेन करायची होती, 40 ते 50. त्यांनी मेंटेन कितीची केली, 80 ते 100. मग या नात्याने अगदीच त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं पण असतं. मग हेच आहे ब्युटी ऑफ रूल ऑफ लॉ. ओके, त्यामुळे प्रशासनात तुम्ही पण उद्या गेल्यानंतर कायद्यानुसार आपण बरोबर आहोत का हे महत्त्वाचं आहे तिथे. बाकी पहा, तुमचे इमोशन्स तुम्ही बाजूला ठेवू शकता, पण रूल ऑफ लॉ फॉलो करणं मस्त आहे. डन. मग आता हे जे आसाम पॅटर्न आहे ते मध्य प्रदेशमध्ये पण लागू होईल का? कारण पहा, मध्य प्रदेशमध्ये जुलै महिन्यामध्ये ज्यावेळेस रेल्वे जात होती त्यावेळेस 3 बछड्यांचा तिथे मृत्यू झालेला आहे. ओके, मग 3 बछड्यांचा जर मृत्यू झालेला असेल तर मग खरंच आसाम पॅटर्न इथं पण करेल का मध्य प्रदेश रेल्वे? तर पहा, ज्यावेळेस रेल्वेला त्यांनी संपर्क वगैरे साधण्याचा प्रयत्न केला रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वगैरे, त्यावेळेस त्यांनी काही उत्तरच दिलं नाही. म्हणजे पहा, अगदी आसाम पॅटर्न जर लागू करायचा जर म्हटलं ना, तर जे IFS अधिकारी वगैरे तिथे ड्युटी बजावत आहेत, जे अधिकारी लेवलचे जे अधिकारी आहेत ना, त्यांच्याकडे पण थोडेसे गट्स असणं गरजेचं आहे. आता पहा, मध्य प्रदेशमध्ये तसं होत नाही आहे, पण आसाममध्ये त्यांनी ते करून दाखवलं. रेल्वे इंजिन डायरेक्टली त्यांनी जप्त केलं, पण इथं होत नाही आहे. ओके, आता 3 बछड्यांचा तिथं मृत्यू झालेलाच आहे ना, पण मग असं का होत नाही? आणि बछडे पण तुम्हाला माहिती असतील ते कशात येतात, तर 1972च्या शेड्यूल 1 मध्येच येतात व शेड्यूल 1 ना अगदीच जास्तच हे आहे, कठोर आहे. ओके, म्हणजे जर तुम्हाला त्यामध्ये जर अटक झाली तर तुम्ही सुटू शकत नाही. तशा पद्धतीने तो कायदा आहे. ओके, वन्यजीव संरक्षण कायदा. तरी पण पहा, रेल्वेने धडक दिली तरी त्यावरती काही कारवाई वगैरे करण्यात आली नाही. मग हेच आसाम पॅटर्न सगळीकडे राबवणं पण गरजेचं आहे. ज्यावेळेस पहा, कायद्याची धाक सर्वांना ज्यावेळेस बसेल ना, त्यावेळेस अशा पद्धतीने गुन्हे वगैरे कमी होतील. आणि आता पहा, गुलाबाचं फुल देऊन आपण सर्वांना बदलू शकत नाही. म्हणजे अगदी याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं आहे की कायदे कशामुळे आहेत, मग त्यासाठीच तर आहे ना. नसतर प्रत्येकजण गुलाबाचं फुलच घेऊन हिंडलं असतं व त्याला दिल्यानंतर लगेच त्याचं मन परिवर्तन झालं असतं, पण तसं होत नाही. मग यासाठी आपल्याला रूल ऑफ लॉ राबवणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही तो म्हणू शकता. व आसाम पॅटर्न काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पहा, मोहम्मद युनूस यांचे आश्वासन ठीक आहेत, वाचू शकता तुम्ही, बाकी काही गरजेचं नाही आहे. त्यानंतर विवा लोकसत्ताचं मिनी मॅगझिन. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. त्यानंतर आजचं द हिंदू, कालचं द हिंदू आहे हे. ओके, आजचं द हिंदू अद्याप आलेलं नाही आहे, लवकरात आल्यानंतर मी आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती त्याला अपलोड करून टाकेन. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आर्टिकल आपण घेऊन थांबणार आहोत. कोर्ट शिफ्ट द टाईड ऑन स्ट्रे डॉग पॉलिसी. ओके, आता कालचीच पुण्यातील एक घटना आहे पहा. आय थिंक 12व्या मजल्यावरून कुत्रा पडल्यामुळे 4 वर्षाची जी मुलगी आहे ती पुण्यात तिचं निधन झालं. ओके,
तर पहा, किंवा आए दिन अशा पद्धतीच्या घटना वगैरे तुम्हाला पाहता येतील. जशा पद्धतीने हैदराबाद असू द्या किंवा केरळ असू द्या, तामिळनाडू असू द्या, तिथं ना स्ट्रे डॉगच्या समस्या वाढलेल्या आहेत. म्हणजे रस्त्यावर फिरणारी जी कुत्री असतात त्यांच्यामुळे ना जी बालक आहेत, लहान मुलं आहेत ना, त्यांच्या जीवाला धोका तिथं निर्माण होत आहे व बहुतांश लहान मुलांचा तिथं जीव पण गेलेला आहे. ओके, म्हणजे तशा पद्धतीने जे कुत्री आहेत ते डायरेक्टली त्यांच्यावरती हल्ला करत आहेत, जे लहान मुलं आहेत त्यांच्यावरती, व तिथं त्या लहान बाळाचा वगैरे जीव जात आहे. मग ही समस्याला जर तुम्ही आता पाहिलात तर आता हे जे स्ट्रे डॉगची प्रॉब्लेम आपल्याला दिसत आहे, मग त्याला टॅकल कसं करायचं. आता पहा, इथिक्स या विषयातून पण तुम्हाला प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. आता तुमची जर हॉबी असेल की पेट वगैरे सांभाळणं, किंवा म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत वगैरे खेळता, असं जर तुम्ही तुमच्या हॉबीमध्ये जर लिहिलं असाल, ओके, किंवा तुम्ही बोलत जर म्हटलात की मला अगदीच जे पेट्स वगैरे असतात त्यांच्यासोबत मला खेळायला वगैरे आवडतं, जर तसं म्हटलात तर लगेच पुढचा तिथून प्रश्न येऊ शकेल की व्हॉट अबाउट स्ट्रे डॉग प्रॉब्लेम. ओके, किंवा तुमचं मत काय आहे स्ट्रे डॉग प्रॉब्लेमबद्दल. ओके, आता म्हणजे खरंच जर समोरासमोर असताना मी तर हा प्रश्न क्लासमध्ये नक्कीच विचारला असता व तुमचे उत्तर मला नक्कीच ऐकायची होती. ओके, तर पहा, तुम्ही पण थोडंसं व्हिडिओ स्टॉप करा आणि मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर पहा, आता अगदीच मान्य आहे, आपल्या भावना आपण इथे ठेवूयात, पण अगदी स्ट्रे डॉगची पण समस्या आहे, पहिल्यांदा ही असेप्ट करणं गरजेचं आहे. पहा, ओके, पहिल्यांदा आपण काय करूयात, ह्या समस्येला असेप्ट करूयात, कारण आपला आकडेवारी तर खोटं बोलत नाहीये. ओके, किंवा जे व्हायरल झालेले व्हिडिओ आहेत ते तर खोटं बोलत नाहीत ना. मग पहिल्यांदा ही समस्या असेप्ट करणं गरजेचं आहे. पहा, मग याला आपण सोल्युशन काय देऊ शकतो. ओके, आता पेट म्हणून किंवा आपल्या घरी जे असणारा कुत्रा असतो आपण त्याला इंजेक्शन वगैरे देऊ शकतो, ते सगळं चांगलं असेल. पण जे रस्त्यावर फिरणारी कुत्री असतात त्यांना खरंच रॅबीज वगैरे, म्हणजे ते पिसाळलेलं नसेल का याची काय गॅरंटी आहे, किंवा त्यांचे इंजेक्शन वगैरे झालेले आहेत का ह्याची काय गॅरंटी आहे. म्हणजे ह्या समस्या आपल्याला माहिती आहेत का, तर बिलकुल नाही. हे सर्व काय असतं आपल्या डोळ्याआड असतं. यामुळे ही पण एक समस्या तिथं निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचे हेल्थ इश्यूज, ओके, हेल्थ इश्यूज स्ट्रे डॉगचे पण, ओके, ही पण एक समस्या आहे. त्यानंतर पहा, जे काही आजार आहेत ते पण आजार स्ट्रे डॉगमुळे पण पसरू शकतात, हे पण आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे. ओके, तर पहा, हे सर्व समस्यांना पहिल्यांदा आपण मान्य केला. मग आता याचं सोल्युशन काय आहे, तर पहा, आत्ताच आपण काय वन्य प्राण्यांसाठी एक कायदा पाहिला, वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा. आता तो वन्यजीव संरक्षण कायदा होता तिकडल्यांसाठी, म्हणजे जे ॲनिमल्स आहेत मोठे मोठे त्यांच्यासाठी. मग आता अगदी आपल्या गल्लीबोळात जे म्हणजे फिरणारे वगैरे जी कुत्री आहेत, मग त्यांच्यासाठी कोणता कायदा आहे का, तर पहा, त्यांच्यासाठी पण आपल्याकडे 2 कायदे आहेत. एक आहे प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स, PCA ॲक्ट ऑफ 1960 हा कायदा आहे. ओके, म्हणजे जी प्राण्यांची जी कत्तल होते ना, त्या कत्तलीपासून वाचवण्यासाठी त्यांना 1960चा हा कायदा आहे. डन, हा पॉईंट तुम्हाला समजला का. तर पहा, PCA कायदा 1960. मग या कायद्यापासून ना जे स्ट्रे डॉगवरती जे कुत्री वगैरे हिंडतात त्यांना किलिंगपासून संरक्षण मिळालेलं आहे. ओके, मग पहा, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्ट 1960 हा प्लीज पॉईंट लक्षात घ्या. म्हणजे गेल्या वर्षीपासून तर हा इश्यू खूपच चर्चेत आलेला आहे व 12 जुलैला ना याचं जजमेंट आलं आहे सुप्रीम कोर्टाचं. या नात्याने हा पॉईंट खूपच महत्त्वाचा ठरतो. पुढल्या वर्षीच्या प्रिलिमसाठी हा प्रश्न येऊ शकतो की PCA कधीचा कायदा आहे हा. ओके, डायरेक्टली म्हणजे स्टेटमेंटमध्ये ते देऊ शकतात. त्यानंतर पाहता, मग हा कायदा आहे, याला मान्य केला आपण. त्यानंतर आपला आर्टिकल 21 आहे. पहा, या आर्टिकल 21 मध्ये काय म्हटलेलं आहे, फक्त आपल्यासाठीच हा आर्टिकल 21 दिलेला नाही आहे की म्हणजे लिव्ह विथ डिग्निटी. ओके, फक्त मनुष्यांसाठीच नाही आहे, तर हा संपूर्ण प्राण्यांसाठी आहे. ओके, म्हणजे आवाका पहा तुम्ही, आर्टिकल 21चा आवाका ना खूप मोठा आहे. मग ह्यांनी प्राण्यांना पण हा आर्टिकल लागू केलेला आहे. या नात्याने पहा, आता अगदीच आपण जे स्ट्रे डॉग आहेत किंवा जे रस्त्यावर फिरणारी जी कुत्री आहेत त्यांना आपण मारू शकतो का, मग तर बिलकुल मारू शकत नाही. जर तुम्ही मारलात तर आपल्याला काय त्यांचं आर्टिकल 21 तिथं व्हायलेट होतं व PCA 1960 अंतर्गत आपला पण सजा होऊ शकेल. ओके, मग हा एक योग्य उपाय आहे का, तर बिलकुल नाही. त्यानंतर पहा, एक कुतूहलपूर्वक एक डेटा देण्यात आलेला आहे. तर बॉम्बे म्युनिसिपॅलिटी जी आहे ना, त्यांनी 1984 ते 94 दरम्यान 2 करोड रुपये खर्च केले व किती 4.5 लाख कुत्र्यांना त्यांनी मारलं. ओके, एवढी मोठी क्रुएल्टी इथं झालेली आहे. 1984 ते 1994 या दशकामध्ये त्यांनी 4.5 लाख कुत्र्यांना तिथं मारलं. मग स्ट्रे डॉगची समस्या खरंच तिथं कमी झाली असेल का, तर बिलकुल नाही. मग ह्या केसवरून आपल्याला काय समजतं की जे PCAचं व्हायोलेशन किंवा तुम्ही आर्टिकल 21चं जे व्हायोलेशन करत आहात ना, ते करणं योग्य नाही आहे. ओके, म्हणजे पहा, जर स्ट्रे डॉग वाढलेले असतील आपल्या शहरामध्ये तर आपण त्यांना डायरेक्टली मारून टाकणं हा त्यावरती उपाय नाही आहे. ओके, हा उपाय नाही आहे. मग उपाय काय आहे,
हा सायंटिफिक वे नाही आहे असं. मग त्यावेळेस पहा 1984 ते 94 मध्ये 4.5 लाख कुत्र्यांना मारल्यानंतर अगदीच ही केस कुठे गेली असेल सर्वांना माहिती आहे, सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर पहा त्यांना परमिशन देण्याची वगैरे तिथं परत एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. मग त्याच वेळेस पहा त्यांनी म्हटले की बाबा हे जे तुम्ही करत आहात कत्तली वगैरे, तर ही योग्य पद्धत नाही आहे. कुत्र्यांची समस्या आहे ती मान्य आहे, पण पहा अगदी हेच रामबाण उपाय आहे असं नाही आहे. ओके, मग त्यावेळेस हा सायंटिफिक वे नाही आहे स्ट्रे डॉगशी लढण्याची, असं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा पण तिथं आदेश आलेला होता. ओके, मग त्याच्यानंतर पहा काही प्रत्येक म्युनिसिपॅलिटीने वगैरे तिथं काय काय केलेले आहेत, कायदे केलेले आहेत. मग पहा आता आपण काय म्हणत आहोत, आता सध्याला हा प्यारा भारत आहे व इथं पहिल्यांदा 1984 ते 94 मध्ये ही स्ट्रे डॉगची समस्या आली होती. आता हैदराबाद, त्यानंतर चेन्नई, त्यानंतर तिरुवनंतपुरम अशा ठिकाणी ना आता सध्याला स्ट्रे डॉगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ओके, मुंबईमध्ये वाढलेली होती, मग त्यांनी मुंबई म्युनिसिपॅलिटीने काय केलं, त्यांनी लगेच त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला. अगदी हे अशा पद्धतीने 4.5 लाख कुत्र्यांना त्यांनी मारून टाकून मग अगदी आता हैदराबाद, चेन्नई, तिरुवनंतपुरम ह्या शहरांनी मग काय करायचं. मग त्यासाठीच पहा त्यांनी कुठे गेले होते, सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते. मग सुप्रीम कोर्टाने पहा WHO एक्सपर्ट कन्सल्टेशन मागवलं व त्यावरून आपल्याला काय समजतं तर पहा, तर पहिल्यांदा आपण कोणत्या असेप्ट केले होता प्रॉब्लेम पहा, तर स्ट्रे डॉगची प्रॉब्लेम आल्यानंतर पहा हेल्थ इश्यूज वगैरे सर्व काही आपण असेप्ट केलं होतं. मग हेल्थ इश्यू कोण पाहतं, जागतिक लेवलवरती तर WHO पाहतं, बरोबर. मग WHO ना अगदीच सांगितलं की बा आपल्याकडे जर स्ट्रे डॉगची समस्या जर फाईट करायचं असेल तर आपण पहा या कुत्र्यांना वगैरे तिथं आपण मारून टाकून संपूर्ण प्रॉब्लेम वगैरे तिथं सॉल्व्ह करू शकत नाही. तर तिथे एक सायंटिफिक वे आहे स्टरायलायझेशनचा. ओके, म्हणजे काय त्यांना नपुंसक बनवणं, स्टरायलायझेशन. ओके, व पहा गेल्या वर्षी UPSCने पण विचारलेलं होतं ओल्बाची या मेथड. अगदी स्टरायलायझेशन कोणाचं करायचं तर मॉस्किटोचं करायचं. मग ती तशी मेथड आहे ती मॉस्किटोचं पण पहा, मॉस्किटोची पण आपल्याकडे पैदास भरपूर असते. पावसाळा वगैरे आला तशा पद्धतीने पाणी जर साचलं ना जास्तच मॉस्किटो वगैरे तिथं फैलाव होतो. मग त्याला पण सॉल्व्ह करण्यासाठी हेच मेथड आहे. WHOची एक्सपर्ट कमिटीचं हे म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही पण ना ज्यावेळेस इंटरव्ह्यू वगैरे बोर्डामध्ये तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही हे म्हणू शकता, कारण पहा हेल्थ इश्यू आहेत ना, मग स्टरायलायझेशनची तिथं समस्या देऊ शकता. कारण आर्टिकल 21 तर त्यांना पण लागू झालेला आहे. जर आपण किलिंग केली तर हे त्यांचा आर्टिकल 21 जाऊ शकतो. पण पहा आर्टिकल 21 लाईफ विथ डिग्निटी ही मनुष्यासाठी आहे. मग आपला अधिकार तिथं जात आहे ना. जर तुम्हाला हेल्थ इश्यू वगैरे जर झाले, जसं अगदी कोरोना कोणामुळे वगैरे फैललं, तर अगदी बॅटमुळे वगैरे ते फैललं असं आपल्याला माहिती आहे ना. मग अगदी त्यामुळे बॅटला आपण कमी करणं गरजेचं आहे ना, नसेल तर त्याचा परिणाम कोणावर, माणसावरती होत आहे. मग यासाठी पहा त्यांचं स्टरायलायझेशन आपण करू शकतो. मग हे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की बा तुम्ही पण हे स्टरायलायझेशनची मेथड अगदी प्रत्यक्षात आणू शकता. मग पहा सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट आल्यानंतर जे राज्य सरकारी आहेत, राज्य सरकारांच्या अध्यापत्याखालीच कोण येतात, म्युनिसिपॅलिटी येतात. मग त्यांनी तशा पद्धतीने निर्देश दिले की बा तुम्ही प्राण्यांची कत्तल करायचं नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, तर अगदीच त्यांना स्टरायलायझेशन वगैरे आपण तिथं करू शकतो असं त्यांनी तिथं रेकमेंड केलेलं आहे. व अगदी ज्या ठिकाणी अगदीच स्ट्रे डॉगची खूपच मोठी समस्या आहे तिथं आपण काय करूयात, स्वतः नियम बनवूयात. ओके, म्हणजे राज्य सरकारचे ते कायदे असतील व राज्य सरकार काय करेल पहा, त्या डॉग्सना वगैरे एकीकडे दुसरीकडे नेऊन सोडण्याचा तरी प्रयत्न करेल. ओके, म्हणजे पकडून त्यांना दुसरीकडे नेऊन टाकेल, पण अगदीच त्यांना सोसायटीमध्ये वगैरे हे करायचं नाही किंवा हार्म त्यांना होईल असं आपलं वर्तणूक करायचं नाही. कारण आपला आर्टिकल किती आहे, 1960च्या PCA नुसार ते बंदी करण्यात आलेली आहे. क्रुएल्टी आपल्याला करता येणार नाही. मग या नात्याने आपण काय केलेलं आहे, या नियमांचं पालन करणं गरजेचं तिथं म्हणजे तिथून आपण हे नियम पालन करत आहोत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पहा आपण अगदीच जर 51A आपला आर्टिकल भारतीय संविधानामधील 51A आपल्याला आठवतंय का, मग ते कशा संदर्भात आहे, 1976ची घटना दुरुस्ती आहे पहा ती बेसिकली कशा संदर्भात आहे, मूलभूत कर्तव्य आहेत ती. मग त्यातील एक मूलभूत कर्तव्य आहे पहा जी, ते काय आहे, कंपॅशन टू ऑल लिव्हिंग बिंग, इट इज द इन्शर्ड constitutional value and mandate and cast obligation on the authorities maintain. It shall be the duty of every citizen of India to protect and improve the natural environment including forests, lakes, rivers and wildlife and to have compassion for living creatures. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. 51A हा मूलभूत कर्तव्याचा आहे. त्यामधील जी कलम आहे, सब कलम जी, त्यानुसार आपल्याला काय म्हटलं आहे, जे पर्यावरण आहे त्याचा ऱ्हास होऊ द्यायचा नाही किंवा जे प्राणी मात्र आहेत त्यांच्यासोबत पण प्राण्यांची निगा राखणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ द्यायचा नाही हे आपलं कर्तव्य आहे असं आपला भारतीय संविधान पण म्हणतं. मग पहा एकीकडे भारतीय संविधान
पर्यावरणाला वाचवण्याचं गोष्ट करतं व आपण दुसरीकडे जर प्राण्यांची कत्तल करू, जसं बॉम्बे म्युनिसिपॅलिटीने 1984 ते 1994 दरम्यान केलं, तसं आपल्याला करायचं नाही आहे. यामुळे तुम्ही पण इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणू शकता, तर अगदीच आपण तिथे स्टरायलायझेशनची मेथड यूज करू शकतो. आता ही मेथड पहा अगदीच स्ट्रे डॉगसाठी पण आहे, मॉस्किटोसाठी पण आहे किंवा अन्य गोष्टींसाठी पण आहे. ओके, तर आय होप तुम्हाला हा जो लेख आहे तो समजलेला असेल व यातून योग्य ते पॉईंट मिळालेले असतील नक्कीच. त्यानंतर पहा, आज जागतिक आदिवासी दिन आहे. ओके, जागतिक आदिवासी विकास दिन आहे. मग त्या नात्याने आपण जर म्हटलं तर ट्रायबल व्होट शेअर इथं देण्यात आलेला आहे. तर तुम्ही पाहून घेऊ शकता की पूर्वीचं ट्रायबल व्होट शेअर व आताचं किती राहिलेलं आहे. आता बेसिकली जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर आता इथं म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर इथं इंडिया आघाडीला जास्त मतं पडलेच ट्रायबल पीपलकडून, त्यानंतर NDA आघाडीला कमी असं देण्यात आलेलं आहे. पण असं प्लीज हे डाटा जो आहे ना, हे लिहू नका, पार्टी वाईज वगैरे आपल्याला लिहायचा नाही आहे हा डाटा. तर अगदी हा जो व्होट शेअर वगैरे आहे हे थोडंसं तुम्हाला ऑब्झर्व करून जायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की बाबा पूर्वी 2014मध्ये व्होट शेअर कमी होतं, ते आता 2024 साली नक्कीच जास्त झालेलं आहे असं तुम्हाला तिथं सांगायचं आहे. ओके, ओव्हरऑल व्होट शेअर तिथं नक्की सांगा, बाकी पार्टी वाईज आपल्याला परीक्षेमध्ये लिहायचं नाही आहे. त्यानंतर पहा, नंबर ऑफ पर्सन्स दॅट डाईड व्हाईल क्लिनिंग सिव्हिअर. ओके, म्हणजे पहा अगदी सफाई करत असताना 453 जणांचा तिथं मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पहा ड्रेनेज सिस्टम याबद्दल पण लॉज येणं खूप गरजेचं आहे. व गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये पहा निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं होतं की संपूर्ण आम्ही यांत्रिकीकरण करणार आहोत. जिथं जिथं ड्रेनेज आहेत ते साफ करण्यासाठी आम्ही आता मॅनहोलमध्ये जे मनुष्य आहेत त्यांना पाठवणार नाही, तर तिथं काय रोबोट्सला वगैरे पाठवण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं होतं. पण पहा अद्याप त्याचं काही इम्प्लिमेंटेशन ग्राउंड लेवलवरती झालेलं आपला तर बेसिकली दिसत नाही आहे. ओके, त्यामुळे पहा 453 डेथ तिथं आपला नोंदवण्यात आलेले आहेत. त्यानंतर बांगलादेशमधील अराजकता त्याच्याबद्दल पण लेख आलेला आहे. त्यानंतर अगदीच पहा इथे वक्फ बोर्डबद्दल हा लेख होता, पण आता तो गरजेचा नाही आहे, रिलेव्हन्स नाही आहे. तरी पण मी मॅगझिनमध्ये लोकसत्तामध्ये जो आर्टिकल आला होता ना, तो देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. डन. त्यानंतर चंद्रयान-3 टीम XIISC डायरेक्टर विन टॉप सायन्स अवॉर्ड, म्हणजे हे अवॉर्ड देण्यात आलेले आहे त्याबद्दल आहे, पण त्याचं नाव वगैरे स्पेसिफिक ते खूप जणांना मिळालेलं, त्याच्यामुळं परीक्षेला तर येणार नाही आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू इथं संपतं. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.